Good morning, students. Now we are going to learn our next topic that is also based on this diagram, that is on Young's double slit experiment, and it is the expression for fringe width. Distance between any two successive dark or bright points is called as fringe width. म्हणजे आपल्याला इथून समजा काही अंतरावर डार्क पॉईंट मिळाला, त्यानंतर काही अंतरावर परत डार्क पॉईंट मिळाला, तर त्या दोघांमधलं जे डिस्टन्स आहे त्याला म्हणायचं फ्रिंज विड्थ. अशाच प्रकारे ब्राईट पॉईंट जर आपल्याला मिळत असेल एखाद्या ठिकाणी, निश्चितच आता अर्ध्या लॅम्बडाचा जर फरक पहिल्यांदा पाहिला मी तर आपल्याला डार्क पॉईंट मिळेल. पुन्हा 1 लॅम्बडाचा फरक जर पाहिला वर कुठेतरी आपल्याला ब्राईट पॉईंट मिळेल. पुन्हा 1.5 लॅम्बडाचा फरक जर पाहिला म्हणजे ऑड n-1/2 जे आपण घेत असतो यांच्या जागेवर 2 जर टाकलं तर 2 - 1/2 म्हणजे आपल्याला 1 + 1/2 असं राहते ते, बरोबर आहे की नाही. तर त्यावेळेस पण आपल्याला परत डार्क पॉईंट मिळेल. म्हणजे आपल्याला प्रत्येक अर्ध्या वेव्हलेंथच्या अंतराने काय मिळत आहे तर अल्टरनेट डार्क आणि ब्राईट पॉईंट्स हे मिळत आहे. लक्षात आलं की नाही. म्हणजे आपण जर अर्ध्या वेव्हलेंथचा फरक पाहिला म्हणजे हाफ वेव्हलेंथचा जर फरक पाहिला तर आपल्याला डार्क पॉईंट मिळतो, कारण की क्रेस्टवर ट्रफ येते. एका वेव्हलेंथचा फरक जर पाहिला तर ब्राईट पॉईंट मिळतो. परत त्याच्यामध्ये अर्ध्या वेव्हलेंथचा फरक जर ॲड केला आपण तर परत डार्क पॉईंट मिळतो. म्हणजे जसं जसं आपण वर जाऊ तसतसं आपल्याला अल्टरनेट डार्क आणि ब्राईट पॉईंट्स आपल्याला मिळत जातात, आणि म्हणून आपण त्यावेळेस अल्टरनेट डार्क आणि ब्राईट फ्रिंजेस मिळतात असं म्हणू शकतो. हे आपल्याला यंगच्या एक्सपेरिमेंटवरून सुद्धा दिसते. आता ह्या दोन्ही स्लिट्समधून जाणारा जो लाईट आहे त्याच्या पाथ डिफरन्सवर हे डिपेंड आहे की इथे कोणत्या प्रकारचा पॉईंट आपल्याला मिळेल. अशाच प्रकारे एका डार्क नंतर एक ब्राईट, त्यानंतर परत तेवढ्याच अंतरावर एक डार्क, त्यानंतर परत तेवढ्याच अंतरावर एक ब्राईट असे पॉईंट्स मिळतात. हे आता क्लिअर झालं आपलं. जर मी एखादा ब्राईट पॉईंट विचारात घेतला, तिथून एक मधा डार्क पॉईंट आहे आणि परत एक ब्राईट पॉईंट आहे, तो जवळपास एका लॅम्बडाच्या अंतरावर आपल्याला मिळत जातो. आणि अशा प्रकारे आपण 2 ब्राईट पॉईंटमधला डिस्टन्स किंवा 2 डार्क पॉईंटमधला डिस्टन्स जर पाहिलं तर त्याला आपण फ्रिंज विड्थ असं म्हणतो. म्हणजे डार्क फ्रिंजची विड्थ म्हणजे डार्कची फ्रिंज विड्थ, ब्राईट फ्रिंजची विड्थ म्हणजे ब्राईट फ्रिंज विड्थ. म्हणजे 2 ब्राईटमधला डिस्टन्स म्हणजे ब्राईट फ्रिंज विड्थ झाली, 2 डार्क पॉईंटमधला डिस्टन्स म्हणजे डार्क फ्रिंज विड्थ झाली, बरोबर आहे की नाही. अशा प्रकारे आपण फ्रिंज विड्थ म्हणजे काय ते पाहिलं. आता फ्रिंज विड्थ कशी काढतात ते आपण पाहू. फ्रिंज विड्थ कशी काढतात म्हणजे 2 ब्राईट पॉईंटमधला डिस्टन्स जर मला काढायचा असेल तर, म्हणजे फॉर कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स जर मला फ्रिंज विड्थ काढायची असेल तर त्याला मी डेल्टा वाय असं म्हणेल, कारण की हे डिस्टन्स वाय असं म्हटलं मी, इथून इथपर्यंत वाय म्हटलं आणि इथून काही अंतरावर परत दुसरा पॉईंट मिळत असेल मला ज्याच्यामध्ये 2 लॅम्बडाचा फरक जर असेल, इथे जर 1 लॅम्बडाचा फरक आहे, पुढे 2 लॅम्बडाचा राहील, तर दुसरा जो पॉईंट मिळाला तिथपर्यंतचा डिस्टन्स त्यातला आपण डेल वाय असं म्हणू किंवा डेल्टा वाय असं म्हणू. त्याची व्हॅल्यू काढताना आपण एक काम करू, ते म्हणजे yn+1 - yn, म्हणजे n+1 नंबरचा पॉईंट आणि त्यातून त्याच्या आधीचा जस्ट म्हणजे n नंबरचा पॉईंट जर मी मायनस केला, फ्रिंज जर मायनस केली तर मला काय मिळेल त्यामधलं डिस्टन्स मिळेल. लक्षात आलं की नाही तुमच्या. yn+1 म्हणजे कुठेतरी मला एक वाय पॉईंट मिळत आहे जिथे ब्राईट पॉईंट समजा मिळत आहे. इथे जर मला ब्राईट पॉईंट मिळत आहे, ब्राईट पॉईंट, आणि एवढ्या अंतरावर इथे मला डार्क पॉईंट मिळत आहे, आणि परत एवढ्याच अंतरावर वर जर मी पाहिलं तर इथे मला परत ब्राईट पॉईंट मिळत आहे. म्हणजे इथून इथपर्यंत जे डिस्टन्स झालं त्याला डेल वाय असं म्हणेल मी. असं डेल वाय जे डिस्टन्स आहे ते मला काढायचं आहे. तर हा जर पहिल्या नंबरचा झाला म्हणजे इथे n जर 1 असेल तर इथे n काय आहे तर हा n+1 आहे, बरोबर आहे की नाही. म्हणजे 1 + 1 2 आहे. म्हणजे पुढचा एक आणि तशाच प्रकारे मागचा एक जो आहे त्याच्यातून जर मायनस केला तर मला इथून एवढी विड्थ मिळेल. आणि म्हणून मी काय म्हणू शकतो तर मी याला फ्रिंज विड्थ असं म्हणू शकतो. लक्षात आलं की नाही. म्हणजे फ्रिंज विड्थ आपण जर पाहिली इथून इथपर्यंत जे डिस्टन्स आहे त्याच्या मधातली विड्थ म्हणजे काय म्हणू आपण त्याला फ्रिंज विड्थ असं म्हणू. हे झालं ब्राईट पॉईंटसाठी. परत मी जर म्हटलं इथे कुठेतरी मला पहिल्यांदा डार्क पॉईंट मिळाला आणि तेवढ्याच अंतरावर ब्राईट, नंतर परत एक डार्क मिळाला वर,
तर ते दोन डार्क पॉईंट मधलं डिस्टन्स म्हणजे डार्कची फ्रिंज विड्थ झाली. लक्षात आलं की नाही? म्हणजे याचा अर्थ इथे एक फ्रिंज विड्थ आहे आणि दुसरी फ्रिंज विड्थ आहे. आपण अल्टरनेट डार्क आणि ब्राईट पॉईंट्स आपल्याला अर्ध्या लॅम्बडाच्या फरकाने मिळत आहे, म्हणजे ते इक्विडिस्टंट आहेत हे नक्की झालं. आता फ्रिंज विड्थ ब्राईटसाठी जर मी काढतो म्हटलं तर मला काय दिसतं इथं, ब्राईटसाठी फ्रिंज विड्थ काढतो yn+1 मायनस yn, हे झालं yn+1 आणि खालचं झालं yn. बरोबर आहे की नाही? मग n+1 साठी जर मी पाहिलं तर मला याची जी व्हॅल्यू आहे वायची ती म्हणजे n लॅम्बडा d/d, ती इथे मला टाकता येते. आणि ते म्हणजे n लॅम्बडा d/d च्या जागेवर मी काय लिहिलं इथे n+1 लॅम्बडा d/d. कारण इथे काय आहे, n+1 ही पुढच्या साठीचं जे आहे n+1th नंबरचं जे काही फ्रिंज आहे त्याच्यासाठी असणारा पार्ट डिफरन्स म्हणजे n+1 y लॅम्बडा d/d मायनस nth साठी असणारा पार्ट डिफरन्स म्हणजे n लॅम्बडा d/d. म्हणजे यांच्या जागेवर फक्त n+1 टाकलं, बाकी सगळं सेम आहे. यातलं लॅम्बडा d/d कॉमन निघाला, n+1 मायनस n+1 इथला मायनस n इथला लॅम्बडा d/d दोन्हीमधून कॉमन निघाला. ब्रॅकेटमध्ये एवढं राहील. यातला n हा प्लस पण आहे आणि मायनस पण आहे म्हणून तो कॅन्सल होईल आणि ते 1 राहील फक्त, म्हणजेच लॅम्बडा d/d राहिलं इथे. हे झालं डेल्टा y फॉर ब्राईट फ्रिंज फॉर कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स ऑर फॉर ब्राईट फ्रिंज. ब्राईट फ्रिंजसाठी ही झाली फ्रिंज विड्थ, म्हणजे एवढ्या अंतरावर मला काय मिळेल, आता पुढचा पॉईंट मिळत जाईल, पुढचा ब्राईट पॉईंट मिळत जाईल. प्रत्येक दोन ब्राईट पॉईंट मधलं डिस्टन्स किती राहील, लॅम्बडा d/d राहील. लक्षात आलं की नाही? त्यानंतर मी जर डार्क पॉईंट बद्दल जर पाहिलं तर तिथे पण आपण काढून पाहू, डेल y इज इक्वल टू डार्क फ्रिंजसाठी असणारा जे काही आपली कंडिशन होती ती कशी होती, तर ती होती n-1/2 इंटू लॅम्बडा d/d, लॅम्बडा कॅपिटल d बाय स्मॉल d. n मायनस हा पद्धत आहे आपला. तर nच्या जागेवर काय पुट करायचं आपल्याला पुढच्यासाठी, म्हणजे n+1 पुढच्या फ्रिंजसाठी. म्हणजे समजा दुसरी फ्रिंज राहिली ती तर, किंवा तिसरी राहिली तर मग n म्हणजे 2 आहे म्हणून 2+1 म्हणजे 3 आहे. तिसऱ्या आणि दुसऱ्यातला फरक म्हणजे डार्क फ्रिंजची विड्थ झाली. बरोबर आहे की नाही? किंवा चौथा आणि तिसऱ्यातला फरक म्हणजे एकचा फरक सोडून. तर n+1 nच्या जागेवर पुट केलं, मायनस हा बच्चा असं लॅम्बडा कॅपिटल d बाय स्मॉल d अच्छा असं लिहिलं, मायनस इथे आपण कंडिशन टाकू nth डार्क फ्रिंजसाठी n-1/2 लॅम्बडा d/d असं झालं इथे. यातला लॅम्बडा d/d जर कॉमन निघाला किंवा आपण मायनस साईन असल्यामुळं जर पहिल्यांदा याचं काढून घेऊ, म्हणजे 1-1/2 म्हणजे 1-½ झाला, तो 1-½ म्हणजे हाफ राहिला, तो पण प्लस राहील आता. बरोबर आहे ना? कारण की 1 मधून हाफ गेला तर हाफ राहील. पुन्हा इथे जसं लिहिलेलं आहे मी. आता आपण लॅम्बडा d/d कॉमन घेऊ जे दोन्हीकडे आहे, आणि काय राहिलं तर पहिल्या ब्रॅकेटमधलं राहिलं n+1/2 मायनस अच्छा असं. आता मायनस हे ब्रॅकेटच्या आतमध्ये गेलं तर मायनस n होईल इथे, आणि मायनस मायनस प्लस, आणि हे हाफ होईल. मग यातला n जर कॅन्सल झाला तर हाफ प्लस हाफ म्हणजे 1 होईल, म्हणजे परत झाला ते 1 इंटू लॅम्बडा d/d म्हणजेच लॅम्बडा कॅपिटल d बाय स्मॉल d. म्हणजे दोन डार्क फ्रिंज मधलंही डिस्टन्स किती राहील, लॅम्बडा कॅपिटल d बाय स्मॉल d. आणि आपल्याला दिसत आहे की ब्राईट फ्रिंज मधलं डिस्टन्स तेवढंच आहे लॅम्बडा d/d, डार्क फ्रिंज मधलं डिस्टन्स तेवढंच आहे लॅम्बडा d/d. म्हणजेच काय, दोन डार्क फ्रिंज आणि किंवा दोन ब्राईट फ्रिंज यांच्यामधलं डिस्टन्स काय राहते, सेम राहते. त्याला आपण काय म्हणतो, फ्रिंज विड्थ असं म्हणतो. फ्रिंज विड्थ फॉर कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स ऑर ब्राईट फ्रिंज ऑर फ्रिंज विड्थ बिटवीन टू डार्क फ्रिंज आर सेम असं आपण म्हणू शकतो. लक्षात आलं की नाही? तर हे झालं एक्सप्रेशन फ्रिंज विड्थसाठी. इथपर्यंत आपल्याला डार्कसाठी विचारलं तर एवढं लिहिणं आहे, आणि ब्राईटसाठी विचारलं तर एवढं लिहिणं आहे, आणि फक्त फ्रिंज विड्थसाठी विचारलं तर दोन्ही लिहिणं आहे, आणि दोन्ही सारखं आहे हे आपल्या सरळ खाली लिहायचं आहे. लक्षात आलं असेल तुमच्या. आता यानंतर जर मी इथे डायग्राममध्ये पाहिलं तर एका लॅम्बडाचा जर फरक इथे राहिला, लक्षात घ्या, जर इथे एका लॅम्बडाचा फरक जर राहिला तर मला फेज डिफरन्स किती सांगता येईल बघा. व्हॉट इज मीन बाय फेज, दॅट याच कंडिशनमध्ये जर पुढची येत आहे तर हे दोन्ही एका फेजमध्ये आहेत असं आपण म्हणतो. पुढची वेव म्हणजे फेजचा डिफरन्स कधी राहील, फेजचा डिफरन्स म्हणजे एका लॅम्बडाचा पूर्णच्या पूर्ण फरक जर राहिला तर फेज डिफरन्स हा 0 असतो, म्हणजे सारख्या स्टेट ऑफ मोशनमध्ये पार्टिकल असतात, किंवा
या एका लॅम्बडाचा जर फरक राहिला तर एक लॅम्बडाचा फेज डिफरन्स आहे असं आपण म्हणतो, एक लॅम्बडाचा पार्ट डिफरन्स आहे असं आपण म्हणतो. आणि एक पूर्ण लॅम्बडाचा पार्ट डिफरन्स म्हणजेच फेज डिफरन्स हा टोटल झाला. टोटल फेज डिफरन्स हा पूर्ण सर्क्युलर जेवढा अँगल आहे तेवढा असतो आणि तो म्हणजे 360 असतो, म्हणजे 2 पाय. म्हणजे लॅम्बडाचा फेज डिफरन्स करस्पॉन्ड्स टू 2 पाय. This is equal to lambda in part difference we can say that and 2 pi in terms of phase difference. म्हणजे लॅम्बडाचा पार्ट डिफरन्स हा 2 पायचा फेज डिफरन्स आहे असं आपण म्हणतो. अर्ध्या लॅम्बडाचं किती राहील मग 2 पाय बाय 2 म्हणजे पाय एवढा राहील. लक्षात आलं की नाही? म्हणून मग लॅम्बडाचा फेज डिफरन्स, लॅम्बडाचा पार्ट डिफरन्स हा इन टर्म्स ऑफ फेज डिफरन्स म्हणजे मला 2 पाय असं लिहिता येईल. म्हणून मग आता मी फेज डिफरन्ससाठी जर लिहितो म्हटलं तर काय लिहिता येईल मला, फेज डिफरन्स विल बी, त्याला मी डेल फाय असं जर म्हटलं तर मला इन टर्म्स ऑफ डेल फाय, डेल एलला कसं लिहिता येईल हे आपल्याला पाठ करायचं आहे. आणि इट इज इक्वल टू 2 पाय बाय लॅम्बडा इंटू डेल एल. याआधी आपल्याला ज्या कंडिशन्स आपण लिहिलेल्या होत्या त्याच्यानुसार आपल्याला हे लिहिता येते. अत्यंत सोपं आहे हे, कारण हे 2 पाय टाइम्स असते, जसं लॅम्बडा टाइम्स लिहिलं होतं तसं. म्हणून मग पहिले आपण लिहिलेलं होतं डेल एल साठी, डेल एल इज इक्वल टू एन लॅम्बडा किंवा वाय डी बाय डी. डेल एल इज इक्वल टू एन लॅम्बडा, एन इंटू लॅम्बडा. एन म्हणजे नंबर ऑफ झाले ते, आणि इंटू हा काय झाला, लॅम्बडा झाला. लॅम्बडा म्हणजे तो एन इंटू लॅम्बडा. हा डेल एल साठी म्हटला मी, तर एन लॅम्बडा टाकल्यावर हा लॅम्बडा कॅन्सल केला तर 2 पाय इंटू एन म्हणजे नंबर ऑफ टाइम्स 2 पाय जर मी घेत आलो म्हणजेच नंबर ऑफ टाइम्स मी लॅम्बडा घेत आलो तर मला इथे फेज डिफरन्स लॅम्बडाच्या फरकात मिळत जाईल. असं मला कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्ससाठी सांगता येते. म्हणजेच काय की 2 पायचा फेज डिफरन्स मला इथे सांगता येतो जर मी एनच्या टर्म्समध्ये जर पाहत गेलो तर पुढच्या पॉईंटसाठी 2 पायचा फेज डिफरन्स मला मिळत आहे. म्हणून हे कंडिशन अशी आलेली आहे, 2 पाय आणि हे आहे एन लॅम्बडा, लॅम्बडा झाला कॅन्सल तर एन इंटू 2 पाय हे मला दिसते कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्ससाठी जर मी पाहिलं तर. आणि डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्ससाठी जर मी पाहिलं तर हीच कंडिशन मला लिहिता येते, ते म्हणजे एनच्या जागेवर एन मायनस 1/2 लिहून, किंवा इथे मला 2 इथे अपॉन 2 लिहावं लागेल, किंवा -1/2 हा एन मधून मायनस करून मग लिहावं लागेल. तर मला काय मिळते मग, म्हणून मग इथे झालं यांच्या जागेवर एन मायनस 1/2 इंटू 2 पाय. म्हणजे मला डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्ससाठी फेज डिफरन्स किती असायला पाहिजे, तर एन मायनस 1/2 यांची व्हॅल्यू जर 1 घेतली तर 1 मायनस 1/2 इंटू 2 पाय. 1 मायनस 1/2 म्हणजे झाला हाफ, म्हणजे 1/2 इंटू 2 पाय, 2 कॅन्सल झाला म्हणजे पाय, म्हणजे पायचा फेज डिफरन्स झाला म्हणजेच अर्धी वेव. जर इथे अर्ध्या वेवचा फरक असेल तर मला काय मिळते, डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स. दोन्ही कंडिशन्स कशा आपण लिहिल्या लक्षात आलं. त्यानंतर इथे मला डेल एल ची व्हॅल्यू टाकून परत अशा स्वरूपात सुद्धा हे लिहिता येते. तुम्हाला हे पाठ करायचं आहे, किती प्रमाणात फेज डिफरन्स हा पार्ट डिफरन्सशी रिलेटेड आहे ते हे रिलेशन आहे, आणि दोन्ही कंडिशनसाठी फेज डिफरन्स किती असायला पाहिजे हे पण आपल्याला पाठ करायचं आहे. काहीच नाही, लॅम्बडाच्या जागेवर फक्त 2 पाय लिहिलेला आहे, बाकी सगळं सेम आहे. लक्षात आलं. म्हणून मग फ्रिंज विड्थ म्हणजे काय आणि पाथ डिफरन्स हा फेज डिफरन्सच्या फॉर्ममध्ये किती लिहिता येतो, आणि कन्स्ट्रक्टिव्ह डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स म्हणजे ब्राईट आणि डार्क पॉईंटसाठी तो किती असतो ते आपल्याला आता समजलेलं आहे. इथपर्यंत वाचून घ्यायचं आहे.